कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत एलपीजी गॅस टाक्यांचे बेकायदेशीर रिफिलिंग करून विक्री केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून अहिल्यानगर स्थानीय गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत 5 आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे। आरोपींकडून घरगुती व व्यावसायिक वापरातील गॅस टाक्यांमधून परवानगी नसताना गॅस काढून तो इतर टाक्यांमध्ये तसेच चारचाकी वाहनांमध्ये अत्यंत धोकादायक पद्धतीने भरून विक्री केली जात होती, ज्यामुळे नागरिकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता होती। या प्रकरणी मनोज चंद्रकांत गिरमे व सिद्धार्थ संदीप गिरमे दोघे राहणार निवारा हाऊसिंग सोसायटी कोपरगाव, मुजम्मिल जाकीर मनियार व सद्दाम जाकीर मनियार दोघे राहणार सिद्धार्थ नगर चांदवड जिल्हा नाशिक तसेच फहीम हारून शेख राहणार कोपरगाव यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार कलम 223 सह जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 प्रमाणे कलम 3 व 7 प्रमाणे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरच्या कारवाई दरम्यान दोन्ही ओमनी कार 8 घरगुती गॅस टाक्या तसेच रिफिलिंगसाठी वापरली जाणारी उपकरणे व साहित्य असे सुमारे 2,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी तालुक्यात अशा बेकायदेशीर गॅस रिफिलिंग प्रकरणी कुणीही आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे। बातमी तुमची प्राधान्य आमचं। प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव।